नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. तर बघा, आज आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक मूलद्रव्याचे नाव, इंग्रजी नाव आणि संज्ञा पाहणार आहोत. बघा, काही मूलद्रव्याच्या संज्ञा ह्या इंग्रजी पहिल्या अक्षरावरून ठेवल्या जातात. तर आता बघा, हायड्रोजनचे आहे हायड्रोजन, एच हे पहिले अक्षर घेतलेले आहे. ऑक्सिजनचे आहे ओ, ऑक्सिजन हे इंग्रजी लेटरमधलं पहिलं अक्षर घेतलेलं आहे. नायट्रोजन एन आहे संज्ञा. ॲल्युमिनियमची इंग्रजी लेटरमधील 2 अक्षरे AL घेतलेले आहे. बेरिलियम BA घेतलेला आहे. मॅग्नेशियम MG आहे. मॅग्नेशियम N आहे. कोबाल्ट CO आहे. रेडियम RA आहे. झिंक ZN आहे. आयोडीन I आहे. निकेल NI आहे. फॉस्फरस P आहे. सल्फर S आहे. युरेनियम U आहे. तर बघा, अजून काही मूलद्रव्यांची नावे आणि इंग्रजी नाव यांच्या संज्ञा ह्या इंग्रजी पहिल्या लेटरनुसारच ठेवलेल्या आहेत आणि त्यांची पहिली लेटर ही समान आहेत. बघा कुठली आहेत ते. कार्बन आहे. कार्बनचं काय आहे, कार्बन C घेतलेले आहे. कोबाल्ट C समान आहे म्हणून त्याचं CO घेतलेले आहे. नंतर कॅल्शियम CA घेतलेले आहे संज्ञा. CD कॅल्शियम CA घेतलेले आहे. कॅडमियम CD घेतलेले आहे. क्लोरीन C आणि L तिसरं लेटर घेतलेलं आहे, CL घेतलेलं आहे. क्रोमियमची काय घेतलेली आहे, CR घेतलेली आहे. तर अजून बघा, सोडियमची बघा, काही मूलद्रव्यांचे नाव हे त्यांच्या लॅटिन नावावरून ठेवलेलं आहे. तर बघा, सोडियम SO, सोडियम इंग्रजी नाव सोडियम आहे, लॅटिन नाव निट्रियम आहे. तर त्याची संज्ञा काय आहे, Na घेतलेली आहे. पोटॅशियमची काय आहे, लॅटिन नाव आहे कॅलियम, कॅलियम K घेतलेली आहे संज्ञा. गोल्डची आहे ऑरुम आहे, लॅटिन नाव AU घेतलेली आहे. बघा, गोल्डची विसरायची नाही, AU आहे. सिल्वर लॅटिन नाव आहे अर्जेंटिनम, तर त्याची AG घेतलेली आहे. त्यामुळे गोल्ड आणि सिल्वरची AU AG लक्षात ठेवायचं. कॉपरची आहे क्युप्रम, लॅटिन नाव आहे CU घेतलेली आहे. मर्क्युरीची आहे, मर्क्युरीला लॅटिन नाव आहे हायड्रॅगॅर्मम, तर त्याचं H आणि पाचवं अक्षर जे आहे HG घेतलेली आहे. बघा, अजून इंग्रजी नाव आहे कथिल, इंग्रजी नाव आहे टीन. कथिलचं इंग्रजी नाव आहे टीन. लॅटिन नाव नाही, पण त्याची संज्ञा घेतलेली आहे SN. लोखंडाचे आहे आयर्न, इंग्रजी नाव. लॅटिन नाव आहे फेरम, त्याची संज्ञा घेतलेली आहे Fe. शिशेचे